दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहे बघा. प्रश्न काय आहे? 25 डिसेंबर रोजी गुरुवार असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिनी कोणता वार असेल? असा जर प्रश्न आला तर हे वाक्य पण लक्षात ठेवायचं. जसं आपण सादी, बादी, लोदी, शिदी शिकलोय ना. हे चारही तारखा एकाच वाराला येतात. हे चारही दिन एकाच वाराला येतात. तसंच क्रिसमस दिवशी कामगार महात्मा गांधींना भेटले, हे पण एकाच वाराला येतात. बघा, क्रिसमस म्हणजे कोणता? कोणती तारीख? बरोबर, 25 डिसेंबर. या दिवशी कामगार दिन कधी असतो? 1 मे. मग इथं कुठं कामगार दिन आलाय? मग इथं काय शोधणार तुम्ही? महाराष्ट्र दिन. बरोबर, कामगार दिन, महाराष्ट्र दिन एकच 1 मे ला येतो. आणि शेवटी महात्मा गांधींना भेटले 2 ऑक्टोबर. अगदी बरोबर. महात्मा गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. म्हणजेच 25 डिसेंबर, 1 मे आणि गांधी जयंती एकाच वाराला येते. मग सांगा याचं उत्तर काय येईल? बोला. 25 डिसेंबरला गुरुवार आहे, मग महाराष्ट्र दिनाला कोणता वार येईल? गुरुवारच. हे तीनही दिन एकाच वाराला येतात. छान आहे का नाही? त्यासाठी फक्त एक वाक्य पाठ करायचंय. कोणतं? हे तीनही दिवस एकाच वाराला येतात. जसं सादी, बादी, लोदी, शिदी. ठीक आहे? आवडलं? छान.